आणि ही सिस्टीम खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटायला लागलं की आता सरकार बदलण्याची वेळ आलेली आहे. They are not only playing with the future of our youth, they are playing with the health of the nation. जर हे अधिकारच संपुष्टात येत असतील आणि ब्रिटिशांपेक्षा क्रूर वागणूक मिळत असेल तर आम्ही असल्या सरकारचा इथं जाहीर धिक्कार करतो. शिक्षण मंत्री राजीनामा द्या. हुकुमशाही केंद्र सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. हुकुमशाही केंद्र सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय. पण त्या काळात सुद्धा ब्रिटिशांनी इतकी क्रूरता दाखवली नसेल एवढी क्रूरता कालच्या सोनम वांगचुकला यांना उचलताना या देशातल्या सरकारनं दाखवलेली आहे. आम्ही सरकारमध्ये आहोत, सरकारमध्ये आहोत तर बाबासाहेबांच्या संविधानाला घेऊन आहोत, सरकारमध्ये आहोत तर या देशाच्या लोकशाहीला समर्पित होऊन आहोत, सरकारमध्ये आहोत तर इथल्या लोकांच्या मूलभूत अधिकारांना सोबत घेऊन आहोत. जर हे अधिकारच संपुष्टात येत असतील आणि ब्रिटिशांपेक्षा क्रूर वागणूक मिळत असेल तर आम्ही असल्या सरकारचा इथं जाहीर धिक्कार करतो. धिक्कार असो, धिक्कार असो, मोदी सरकारचा धिक्कार असो. सोनम वांगचुकला दिलेली वागणूक ही लोकशाहीला कलंक फासणारी, फुले शाहू आंबेडकर आणि महात्मा गांधींच्या विचाराला उद्ध्वस्त करणारी आणि ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्या प्रत्येक रक्ताशी प्रतारणा करणारी आहे. आणि म्हणून आज सर्व विद्यार्थ्यांना घेऊन सर्व पक्षीय आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. वास्तविकता बाबासाहेबांच्या पक्षामध्ये अनेक शक्ल आहेत, अनेक विचार आहेत, पण मी मागेही एकदा सांगितलं होतं तात्या की आम्ही कावळे आहोत. ज्या दिवशी बाबासाहेबांच्या संविधानाच्या दिशेने एक पाऊल पडेल, बाबासाहेब संविधानाला संपवणारं पहिलं पाऊल पडेल, त्या दिवशी ही विस्कटलेली सगळे कावळे एकत्र येतील आणि तुमचा पाय तोडतील आणि तो पाय तोडण्याचा दिवस आलेला. सरकार आम्ही बनवतो, मतदार हा राजा आहे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि मतदार राजावर जर ही वेळ येणार असेल तर हा देश सुरक्षित आहे का, संविधान सुरक्षित आहे का आणि संविधानाबरोबर या देशातला माणूस सुरक्षित आहे का, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये उद्भवलेला आहे. They are not only playing with the future of our youth, they are playing with the health of the nation. ही लढाई सत्तेची नाही, या लढाईत आम्हाला सरकारमध्ये बसवा म्हणून मागणी नाही आहे. या लढाईमध्ये आमची मागणी आहे की पेपर फुटल्यामुळं हजारो युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होतंय, काही लोक आत्महत्या करतायत. मग या देशातल्या तरुणांना पेपर लिकेजमुळं, पेपर फुटीमुळे आत्महत्या करायच्या का? मग त्या जर आत्महत्या थांबणार नसतील तर उद्याचा बाबासाहेबांना भारत जन्माला येईल का? बाबासाहेब म्हणाले मी राणीच्या पोटातला राजा पायधुरी तुळवतो आणि या देशातल्या मतपेढीतला झोपडीतला राजा जन्माला घालणार आहे. आणि हा जन्माला राजा घालण्यासाठीचा त्यांनी केलेला कष्ट, त्यांनी आपल्या रक्ताचं गेलेलं पाणी आणि संविधानाचं सहज तुम्हाला मला प्राप्त झालं नाही. त्यासाठी बाबासाहेबांना आयुष्याच्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्या रक्ताचं पाणी करावं लागलं आणि आपलं स्वतःचं आयुष्य कमी करून या देशाला स्वातंत्र्य द्यावं लागलेलं आहे. त्या वातावरणामुळे म्हणजे मेंटली डिप्रेशन मध्ये जातात, मेंटली डिस्टर्ब राहतात. आणि आता आपण बघितले एक वर्ष वाया जातो आणि याच्यामुळे आता बरेचसे सुसाईड झालेत. तर आणि त्यामुळेच आपले सोनम वांगचुक सरांनी प्रोटेस्ट केला आहे आणि त्याला आमचा पाठिंबा आहे. बाबासाहेबांनी लिहिलं, पण लिहित असताना, उभं करत असताना काय गमावलं हे फक्त बाबासाहेबांच्या लेकरांना माहिती आहे. मग त्या बाबासाहेबांची जर प्रचंड होत असेल तर आम्ही मात्र याचा निषेध करतोय आणि आम्ही आता सगळे एकत्र आलेलो आहोत. हे आंदोलन आता थोड्या दिवसात व्यापक होणार आणि घराघरात जो तरुण जन्माला, ज्याच्या घरात तरुण मुलगा जन्माला आलेला आहे, ज्याचं उद्याचं भविष्य आहे, त्या प्रत्येकाला माझं जाहीर आव्हान आहे. ज्या पोराला तुम्ही खरंच जन्म दिला असेल तर त्या पोरासाठी रस्त्यावर या आणि तुम्ही जन्म दिला नसेल तर रस्त्यावर येऊ नका. असं म्हणायला गेलं तर फर्स्ट ऑफ ऑल स्टुडंट्सची ती मेंटॅलिटी राहत नाही ह्या पेपर लीक्स नंतर. कारण ऑलरेडीच त्यांनी पहिला पेपर दिला असून परत दुसरा रिनीट
किंवा दुसऱ्यांदा परत द्यायची म्हणली तर ती मेंटॅलिटी राहत नाही, अभ्यास होत नाही आणि त्या वातावरणामुळे एवढंच आहे की जे हे सगळं होतं ह्याच्यात फक्त युथचंच नुकसान नाही होतं, ह्यात पूर्ण आपल्या नेशनचं नुकसान होतंय. आणि माझा ह्या सगळ्यात सोनम वांगचुक सर यांना पूर्ण सपोर्ट आहे. आणि जे सगळं ह्यांचं काल परवा ते झालंय, त्यांची स्ट्राईक मोडण्याचा जो प्रयत्न झालाय ते खूप चुकीचं झालंय. आणि आदित्य, मी एक स्टुडंट आहे. मी यासाठी आलो की फक्त एज्युकेशन सिस्टीममध्येच प्रॉब्लेम नाही, तर बहुतेक पूर्ण सेंट्रलायझेशन गव्हर्नमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे. कारण की मी जी बाईक चालवतो त्या बाईकमध्ये पण इथेनॉल मिक्स होतो. युवकांची जबाबदारी की इथेनॉलमुळं किती गाडी खराब होतात आहेत. परत एज्युकेशन सिस्टीम खराब आहे, त्यामध्ये पेपर लीक्स होतातच. पण दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक बाबासाहेबांच्या नावाची युनिव्हर्सिटी आहे, ते री एक्झाम कंडक्ट करतात, मुलांना फेल करतात. त्यामुळे त्यांच्याकडनं परत पैसे घेतले जातात की री एक्झामचे फॉर्म भरण्यासाठी किंवा बॅक पडले त्यासाठी. नंतर रीचेकिंग झाल्यानंतर मुलं पास केले जातात. मग ह्यांना आधीच फेल का केलं जात आहे हा माझा प्रश्न आहे. आणि जे काय डेमोक्रेसीची हत्या करण्याचा प्रयत्न झाला आहे शनिवारी, त्याला पूर्णपणे आमचा जाहीर निषेध आहे. एकीकडं बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सिस्टीम खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटायला लागलं की आता सरकार बदलण्याची वेळ आलेली आहे. कारण सरकार हे धर्माचं राजकारण करतंय, शिक्षणाचं राजकारण करतंय. एकीकडं मोफत शिक्षण दिलं जातंय असं सरकार सांगतंय, परंतु आज प्ले ग्रुपला जरी एखाद्या छोट्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर 16,000 रुपये डिपॉझिट घेतलं जातंय. जर आज एकीकडं जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचं धोरण सरकारने राबवलेलं आहे आणि प्रायव्हेट स्कूलला जर ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर 16,000 रुपये पहिल्यांदा फी. जो ग्रामीण भागातला शोषित कष्टकरी वंचित समाज आहे, जो दिवसभर कष्ट केल्याशिवाय ज्याची संध्याकाळी चूल पेटत नाही, अशांचा अवघड आहे. आणि खरं तर सरकारच विद्यार्थी कशा पद्धतीने शिक्षणापासून लांब राहतील हे धोरण सरकारचं आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करतो. खऱ्या अर्थानं शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा तर दिलाच पाहिजे, परंतु जनतेतून उठाव झालेला आहे आणि हा उठाव सरकार बदलण्यापर्यंत गेला पाहिजे. या सरकारचा मी अण्णाभाऊ साठे जयंती समारोहाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ, देश बचाओ, मोदी हटाओ. देश बचाओ.